सॉरी माझे एवढे दिवस व्लॉग काय पडलेले नाहीयेत कारण जरा माझा प्रॉब्लेम होता. आमचं उरकलंच नाही, घरातले ते काम ते चाललेलं आणि त्यांचं काय मेन उरकत नव्हतं. आमचं झालेलं आहे सगळं गोळा करून, मी केलं हे सगळं गोळा. अय्यो गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. सॉरी माझे एवढे दिवस ब्लॉग काय पडलेले नाहीयेत कारण जरा माझा प्रॉब्लेम होता, म्हणजे की माझ्या फोनचा प्रॉब्लेम होता. सो त्यामुळे पण इथून पुढे माझे डेली ब्लॉग पडतील आणि सो बघा तुम्ही पण. आणि आज माझी सकाळची सुरुवात होत आहे किचन मध्ये आणि किचन मध्ये मी करत आहे वांग्याची भाजी. तर दाखवते तुम्हाला, सरळ आणि साधी आणि सोपी वांग्याची भाजी करत आहे. तर दाखवते फक्त कांदा टाकून आणि आपलं रोजचं की चटणी मीठ ती सगळे तेल इथे टाकून. तर दाखवते बघा. तर मी वांग्याचे एकदम बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि इथं कांदा आणि तेल टाकून घेतलेला आहे मी. कांदा चांगला आपण भाजून घेऊया आणि मग पुढची रेसिपी करूया. चटणी टाकून घेऊया आपण. ह्याच्यात जरा शेंगदाण्याचं कुठे टाकणार. सो शेंगदाण्याच्या कुठं तिखट असं ही जरा कमी होतं, सो जरा जास्त टाकले. तुम्ही तुमच्या तिखटनुसार टाका. मीठ. आता आपण टाकूया वांग्याच्या ह्या सगळ्या फोडी. आपण सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता पाणी टाकूया. शेंगदाण्याचं कूट. आपण या वांग्याच्या भाजीत आपण अजून खूप काही ऍड करू शकतो, पण आपण एकदम साधी आणि सिंपल केलेली आहे, आपल्याला लवकर करायची होती. सो त्यामुळे तर एकदा अशी पण खाऊन बघा, छान लागते. तर गायस आमच्यात आले पाणी नळाला. तर पाणी आले आमच्याकडे 1-8 दिवस पाणी येतं. तर सो माझी भाजी ती सगळं झालेलं आहे. मी आता भरत आहे हंड आणि हंड भरून झाल्यावर सगळे धुवून वगैरे झाल्यावर तुमच्याशी भेटते. धुवून वगैरे सगळे झालेले आहेत हांडे. सो आता आपण पाणी भरून घेऊया. आईंची चाललेली आहे देवपूजा आणि मी भरत आहे पाणी. आणि हा बघा. तर गाईस आमोशा आणि पौर्णिमा आई दरवेळेस उंबरा हळदीच्या ह्यानं लेपतात आणि रांगोळी पण काढतात. त्या म्हणतात की चांगलं असतं. सो त्यामुळे वाईट शक्ती कोणतीच आपल्या आत येऊ शकत नाही. त्यामुळे उंबरा हा लेपतात हळदीने, हाय नाही. आणि आम्ही दोघी लवकर उठल्या ना एक माणूस दाखवते. तर गाईस माझी सगळी कामं झालेली आहेत, फक्त कपडे धुवायचे राहिलेले आहेत. तर सो मी आता कपडे धुवून घेते आणि मग तुमच्याशी भेटते. तर गाईस आम्ही निघालो रानात. तर रानात होते आई, पण त्या आल्या माघारी. आमचं उरकलंच नाही, घरातले ते काम ते चाललेलं आणि त्यांचं काय मेन उरकत नव्हतं, त्यांचं जराशी एडिटिंग चाललेलं. सो त्यामुळे आम्ही आता दोघं निघालो फक्त. दाखवते पुढे आणि बरोबर शेरूला पण नेतोय आम्ही. पासा जेवा तुम्ही. तर गाईस आम्ही शेरूला बांधायला ही मॅग घेतलेली आहे, म्हणलं घेऊन जावं तिथं बांधा. हे बघा. तर आईने हा येळा ही मेघ दिली त्याला बांधायला आणि ही साडीचं पातळ. ते आम्हाला आता पुढे दाखवते आम्ही काय गोळा करणार आहे. सो त्याच्यासाठी गुरु कशी ओरडते ते. तर गायस हे करत आहेत पाचट गोळा. हे करायचं होतं काम मी, जसं की तुम्हाला सांगते म्हणलं हे होतं ते काम. गायस यात गुफा असल्याने कसं आहे बघा. तर गायस आमचं झालेलं आहे सगळं गोळा करून, मी केलं हे सगळं गोळा. पाऊस यायला लागलाय जरा जरा. स्वतः घरी लवकरच जाणार आहे. काय आम्ही जाताना बघणार आहे पेरू, कारण मला पेरू लय आवडतात. त्यामुळे
होईल. अयो निघाला खाली अर्ध. गाईस ह्याचा किती कालवा चाललाय बघा. ही नुसतं तिकडे टाकायला गेलेत पाचट तर एवढा ओरडतोय. जोपर्यंत येत नाहीत ना तोपर्यंत तो काय शांत बसणार नाही. आलेले आहेत. दोघांचं पण संगच विलोप चालू आहेत. काय हा बघा नवऱ्याचा माझा विलोप सुरू आहे. लागला परत हा भोकायलाच. काय माहित नाही. तर गाईस हे काढत आहेत माझ्यासाठी नारळ. तर बघूया आपण निघतोय का. हल्ला आता काढा घ्या. तर गाईस आम्ही परत माघारी चाललोय घरी. हे बघा हातातलं सामान. आम्ही पोहोचलोय फायनली घरी. कसं उगवलंय आमचं सगळं. मिरचीला मिरची पण यायला लागली. आज आहे आमच्यात चिकन आणि चिकन आहे म्हणल्यावर भाकरी सगळ्यांच्या तात्यात. तो मी करत आहे भाकरी आणि चिकनची नंतर रेसिपी दाखवते. तर आई घेतात भाकरी भाजून आणि मी तशी थापून ठेवते. मला पहिली कसलीच भाकरी जमत नव्हती आणि आता एकदम गोल जमायला लागले. की म्हणलं आमच्यात आज चिकन आहे. चिकनची रेसिपी तर मी 3-4 वेळा माझ्या व्लॉग मध्ये दाखवली आहे आणि शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण दाखवलेली आहेच, म्हणून मी काय ती दाखवलेली नाहीये. सो परत तर आता माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.